आपल्या अंतरीचा आणि त्याचा अनुभव करण्याचा हा एक प्रवास खूप सुखकारी होत असणार. आणि आज आपण एक वेगळा विषय घेणार आहोत जो आपल्या वर्तमान आयुष्याशी निगडित आहे. योग करतात किंवा मेडिटेशन करतात किंवा स्वतःला समजून घेतात की आपण कोण आहोत. या सगळ्या गोष्टी जशा कॉम्पोनंट्स आहेत आपल्या आत्ताच्या कर्मासाठी. कर्म हे जसं त्याचं प्रॉडक्ट आहे की जे आपण विचार करतो, जी धारणा ठेवतो, जे ज्ञान आपल्यामध्ये आत्मसात झालेलं आहे, जे अनुभव आपण जीवनात घेतलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचं फलित स्वरूप आहे ते म्हणजे आपलं कर्म. आणि जेव्हा माणूस कर्मात येतो तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टींना ज्या त्याच्या आतमध्ये आहेत त्याच्याहून विपरीत, त्याच्याहून पूर्ण वेगळ्या अशाही अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि मग मात्र तिथे दुविधा, अविश्वास किंवा उत्साह कमी होणं किंवा स्वतःबद्दल नकारात्मक दृष्टिकोन पुन्हा निर्माण होणं किंवा दुनियेकडे पाहण्यासाठी दृष्टिकोन साधारण बनणं, या सगळ्या गोष्टी अधूनमधून एका पाठोपाठ एक या आपल्या समोर यायला लागतात. आपल्यामध्येच या आपल्याला फील होतात. आणि मग मात्र आपलं कर्म जे आहे ते कर्म ज्ञानाशी निगडित किंवा आपल्या स्वतःच्या धारणेशी निगडित असणं हे निरंतर नाही राहत. मग चुका होतात, अनवधानाने काही गोष्टी होतात, मग मात्र आपण काही जाळ्यात अडकायला लागतो. हे सगळं काही होतं आपल्याबरोबर, असं नाही की नाही होत. पण या सगळ्याला जर टाळायचं असेल तर आपल्याला कर्म नेमकं काय आहे, कर्म करण्यासाठी कशी मला सचेत अवस्था निरंतर कायम ठेवावी लागेल, त्याच्यासाठी काय करावं लागेल हे समजून घ्यावं लागेल. आज आपण पाहूया की आपण सगळेजण नशिबाचे धनी आहोत असं म्हटलं जातं. की जसं नशीब आहे तसं आपण जन्माला आलो, तसे जगतोय, तसे आपल्याला आजूबाजूला लोक भेटले आणि तसंच आपलं पुढचं काम चालू आहे. जर आपण नशिबाच्या खोलात पाहिलं तर मला वाटतं काल पण आपण थोडस याच्यावर प्रकाश टाकला होता की नशीब हे कसं बनतं किंवा नशीब श्रेष्ठ का मी जे कर्म करते ते श्रेष्ठ. एकदा 3 व्यक्ती एका जंगलात थोडे वादविवाद करत होते. तिथून एक राजा जात होते आणि त्या राजांना तो ऐकायला आला की काहीतरी गडबड आहे. तर त्यांनी पुढे जाऊन विचारलं, काय झालं, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही असं भांडताय का? तर त्यांनी राजांना सांगितलं की तुम्ही आम्हाला असं का विचारताय, तुम्ही कोण आहात? तर राजाने सांगितलं मी या राज्याचा राजा आहे आणि म्हणून मला इच्छा आहे की तुम्ही काय पेच प्रसंगात आहात किंवा काय तुमच्या समोर समस्या आहे ते जाणून घ्यायची. तर ते म्हणतात, अच्छा तुम्ही राजा आहात तर आम्हाला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आम्ही तिघही एकमेकांमध्ये या गोष्टीसाठी वाद करतोय की पहिला सांगतो मी आहे कर्म, दुसरा सांगतो मी आहे राजा प्रारब्ध, आणि तिसरी एक व्यक्ती आहे ती स्त्री आहे, ती म्हणते मी आहे बुद्धी. आणि ते तिघही राजाला विचारतात की तुम्ही मला सांगा, आम्हाला सांगा की आमच्यापैकी श्रेष्ठ कोण. कारण बरीच माणसं म्हणतात की जसं प्रारब्धात प्राप्तनात असेल तसं होणार. तर कोणी म्हणतं नाही नाही मी कर्मावर जगतो, माझं कर्म हेच माझ्यासाठी सगळं काही आहे आणि तेच मला महत्वाचं आहे. तिसरी व्यक्ती काही जण असंही म्हणतात की ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला तर सगळं वाईटच भोगायला मिळतं, त्याच्या नशिबात सगळं वाईट येतं.
आणि जो वाईट करतो त्याचं सगळं चांगलं होतं. म्हणजे कर्म जरी आपण लक्ष देऊन केलं तरी सगळं चांगलं होईलच असं नाही. बरं, एखाद्याच्या प्रारब्धात सगळं काही असतं, त्याला नशिबाने सगळं काही मिळतं आणि सगळं काही तो असंच उडवून टाकतो, त्याला त्याची किंमतच जाणवत नाही. म्हणजे प्रारब्धात असून सुद्धा माणसाचं आयुष्य जे चांगलं असायला पाहिजे तसं काही होत नाही. मग बुद्धी म्हणते की तुम्हीच आम्हाला सांगा की कोण श्रेष्ठ. तेव्हा राजा आणि ते तिघही जेव्हा समोरासमोर असतात तेव्हा एक लाकूड तोड्या तिथून जात असतो आणि राजा म्हणतात ठीक आहे, आपण काही निर्णयापर्यंत येण्या अगोदर परीक्षा करूया. तुम्ही एक एक आठवडा या लाकूड तोड्या बरोबर जा. सुरुवातीला कर्म जातं आणि कर्म जसं त्याच्याबरोबर जातं तसं त्याला इतकी एकदम ऊर्जा येते आणि तो कुऱ्हाड घेऊन जंगलात जातो. खूप सारी लाकडं तोडतो, खूप म्हणजे रोज जेवढी तोडेल त्याच्या तिप्पट तोडतो. खूप त्याला एकदम उत्साह आलाय आणि प्रेरणा आलीय, ऊर्जावान झाल्यासारखं झालाय. आणि ते लाकडं तोडल्यानंतर तर एवढी सगळी लाकडं मार्केट पर्यंत कशी न्यायची. मग तो विचार करतो की थोडी आपण डोक्यावर मोळी बांधून नेऊया आणि थोडी इथेच ठेवूया, मग परत येऊया आणि परत घेऊन जाऊया. त्याच्याकडे काही साधन नसतं, त्याच्याकडे ना बुद्धी असते ना भाग्य असतं, कोणी सहयोगाला नसतं. तर तो जातो मार्केटमध्ये, तेवढी लाकडं तोडलेली जेवढी घेऊन जातो ती विकतो आणि परत जंगलात येतो. तर त्याला दिसतं की लाकडं तिथे नसतातच, ती चोरी झालेली असतात. मग त्याला परत वाईट वाटतं की एवढी मेहनत केली आणि काय फायदा. दुसऱ्या दिवशीही तसंच घडतं, तिसऱ्या दिवशी आठवडाभर तसंच. म्हणजे त्याची जी सांपत्तिक स्थिती आहे ती काही फार चांगली होत नाही. त्यातल्या त्यात तो निभावतोय सगळ्यात. मग दुसरा टर्न येतो तो म्हणजे भाग्याचा, प्रारब्धाचा, की प्रारब्ध त्याच्या बरोबर जातं, कर्म मागे येतं. आता प्रारब्ध जेव्हा त्याच्या बरोबर जातं तेव्हा त्याला एकदम जसे स्टार्स बदलले, ग्रह बदलले आणि खूप सगळं चांगलं घडायला लागलं. त्याला पहिलाच कुठून तरी संदेश मिळतो की कोणीतरी त्याचं नातेवाईक होतं ज्याच्याकडे गडगंज संपत्ती होती आणि त्याचा कोणी वारस नव्हता, त्यांनी माझ्या नावावर सगळं काही लिहून ठेवलेलं आहे आणि मला आता ते सगळं मिळणार. त्याला इतकी खुशी होते की अचानक त्याला असं वाटतं की आता आपले मेहनतीचे दिवस संपले, आपण काही करायची गरज नाही, एवढी संपत्ती आहे, आपण कशाला मेहनत करायची, कशाला राबायचं. आणि म्हणून तो ती प्रॉपर्टी त्याला जशी मिळते तसं त्याला त्याचे दिवस असे बदलतात की तो जातच नाही घराच्या बाहेर, तो रोज घरातच राहतो. मग हळूहळू त्याला अशी संगत मिळते की जुगार खेळणारे मित्र मिळतात, मग तो जुगार खेळायला लागतो आणि आठवडाभरात त्यांनी बरीच सारी संपत्ती नष्ट केलेली असते. म्हणजे भाग्य सहजासहजी मिळालंय, बिना मेहनत मिळालंय, तिथे बुद्धी नाहीये, तो कर्मही करत नाहीये कारण भाग्य आहे ना, म्हणून कर्म करण्याची त्याला गरज वाटत नाहीये आणि तो आता पुन्हा त्याची वाईट स्थिती त्याला पाहावी लागते. तो आठवडा संपल्यानंतर बुद्धी त्याच्या बरोबर जाते. आता बुद्धी जेव्हा जाते तेव्हा कुऱ्हाड घेऊन, भाग्य नसतं आता बरोबर, कुऱ्हाड घेऊन तो जंगलात जातो आणि पहिलं काम काय करतो, तो कुऱ्हाडीला धार करतो आणि कुऱ्हाडीला धार केल्यानंतर तो लाकडं तोडायला सुरुवात करतो. लाकडं तोडून त्याचा जेवढा दिवस ठरवलेला वेळ असतो तेवढा तो पूर्ण करतो आणि नेहमी जेवढी लाकडं तोडायचा त्याच्या दुप्पट त्याची लाकडं जवळजवळ तोडली जातात. एवढी पण जास्त नाही, पण दुप्पट नक्की तोडली जातात. आता तो विचार करतो की ही सगळी मार्केटमध्ये कशी न्यायची. तो काय करतो की त्या सगळ्यांना बांधतो आणि ते सगळं बांधून त्याला एक दोरी बांधून ती खेचत खेचत मार्केटपर्यंत नेतो. आता ती खेचत खेचत मार्केटपर्यंत नेतो आणि सगळी लाकडं त्याची विकली जातात आणि त्याला योग्य तो मोबदला त्याचा मिळतो. तो परत येतो, बुद्धी चांगली काम करते. दुसरा दिवस येतो, दुसऱ्या दिवशी तो काय करतो, 2 कुऱ्हाडी घेतो, दोन्ही कुऱ्हाडींना धार करतो आणि दोन्ही कुऱ्हाडी एकानंतर एक वापरतो. आता आदल्या दिवशीपेक्षा थोडी जास्त लाकडं तोडली जातात, थोडी कमी शक्ती आणि त्याचा फायदा फळ जास्त. आता तो काय करतो तर त्याच्या लाकडांची मोडी जी असते ती जास्त मोठी होते, तो लाकडाचाच गाडा तयार करतो आणि तो गाड्यावर सगळी ती लाकडं घालतो आणि मार्केटमध्ये घेऊन जातो खेचत खेचत. मग त्याला हळूहळू मार्केटमध्ये हा प्रॉफिट आता थोडा चांगला मिळायला लागलाय. आता तो लाकडं आणण्यासाठी एक हातगाडीच भाड्याने घेतो
त्याला कळतं की आपल्याला हे लागणार आहे, उद्या लागेल. मग तो दुसऱ्या दिवशी ती हातगाडीवर लाकडं घेऊन येतो. लाकडांचा जो नंबर आहे तो थोडा थोडा वाढतोय, पण वाढतोय. आणि असं करता करता 7 दिवसानंतर त्याची सांपत्तिक स्थिती चांगल्यापैकी उंचावलेली असते. आता ही गोष्ट जेव्हा पूर्ण होते तेव्हा निष्कर्ष तर स्पष्टच आहे की बुद्धी श्रेष्ठ. मग बुद्धी श्रेष्ठ जर असेल तर आपल्याकडे असणारे रिसोर्सेस किंवा आपली क्रिएटिव्हिटी, विचार करण्याची मर्यादित क्षेत्रातही जास्त कसं आपण निर्माण करू शकतो, ही क्रिएटिव्हिटी शक्ती ही आपल्याला जास्त अनुभवता येते. आणि त्यामुळे आपण भाग्य तयार करू शकतो, कर्म आपण मदतीला घेतो. तर ही जी बुद्धी आहे ना, ही बुद्धी कर्म करण्यासाठी महत्वाची आहे. आणि जनरली असं होतं की चांगलं कर्म करणारा माणूस सुद्धा बऱ्याचदा असं बोलून ते कर्म सोडून देतो की काय मिळालं मला, काय माझं चांगलं झालं, मी एवढ्या सगळ्यांचं चांगलं केलं, काय माझं चांगलं झालं, मला काय नाही करायचं आता कोणाचं चांगलं, असं बऱ्याच लोकांची आपण विधानं आहेत. आता ह्याचा अर्थ आहे की ते कर्म चांगलं करतायत, त्यांची इच्छा पण आहे सगळ्यांचं चांगलं करण्याची, ते आळशी नाहीत, ते असे कंटाळत नाहीयेत, मेहनत घेत आहेत. पण ते मग शेवटी का धीर का नाही त्यांना टिकवता येत? कारण याचं बुद्धी क्षीण होते. आणि बुद्धी क्षीण का होतीये? कारण बुद्धीमध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे ते ज्ञान. आपण फर्स्ट लेसन पासून पाहिलं की बुद्धीला सशक्त करण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. ते ज्ञान जर तिथे ऍबसेंट असेल ना, तर बुद्धिवान व्यक्ती सुद्धा निर्बुद्ध वागायला लागतो. म्हणून आपण असं अनेक लोकांना पाहतो की चांगलं कर्म करतात 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 आणि त्यांच्याबरोबर चांगलं घडत नाही असं जेव्हा ते पाहतात तेव्हा ते चांगल्या कर्माची साथ सोडून देतात की मला काय मिळालं. आपल्या बाबतीत पण आपण असे अनेकदा निराश होतो. मग आता आपल्याला ते सत्य ज्ञान कोणतं घ्यायचंय हे जरा ध्यानात घ्यायचंय. आणि त्यासाठी आपण आपल्या या सृष्टीवर आपल्या मनुष्य जन्मांचा कसा इतिहास होता तो थोडा पाहणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत ते म्हणजे की प्रत्येक कर्माचं प्रतिफळ हे असतंच. कर्म हे बीजासारखं आहे. ते कर्म आपण जेव्हा करतो ते जसं की आपण बीज पेरलं. आता ते बीज पेरल्यानंतर कोणतं बीज थोड्याच दिवसांमध्ये ग्रो होईल आणि अंकुरित होऊन त्याचं झाड दिसायला लागेल. काही बीज मात्र काही दिवसांनंतर, जसं आपण आजकाल नाही सगळे लॉकडाऊन मध्ये धने पेरतायत किंवा पुदिना पेरतायत का, तर सारखं सारखं मार्केट जेव्हा म्हणू तेव्हा उघडं नसतं, तर मग हे की ते पटकन बीज फलीभूत म्हणजे अंकुरित होईल आणि आपल्याला कोथिंबीर घरच्या घरी मिळेल, असं बऱ्याच जणांचे उपक्रम चालू असलेले आपल्याला दिसत आहेत. मग हे जे आहे काही बीज लवकर हे होतात, पण तेच एखादं बीज काही वर्षांनंतर अंकुरित होतं. म्हणजे ऍक्च्युअल त्याचं झाड दिसण्यासाठी बराच काळ लागतो, पण येतं. फेवरेबल कंडिशन्स, आवश्यक कंडिशन्स जेव्हा वातावरणाच्या तयार होतात तेव्हा त्याची ग्रोथ व्हायला लागते आणि ते बीज मरत नाहीये बीज. तर अशा रीतीने आपल्या कर्मांचं सुद्धा बीज हे नष्ट कधीच होत नाही. ते आज नाही तर उद्या हे कधीतरी आपल्याला त्याचं फळ नक्की देणार आहे, त्याचं मूर्त स्वरूप दाखवणार आहे, ज्याला आपण आयदर भाग्य म्हणू, आणि कर्माची क्वालिटी जर चांगली नसेल तर त्याला भोग किंवा दुर्भाग्य म्हणू. मग हे जे कर्म आहे ते कर्म करणारी आपण व्यक्ती आहोत, आणि ही व्यक्ती त्या कर्माचं फळ घेण्यासाठी किंवा भोगण्यासाठी ती व्यक्ती मनुष्य आहे, तर ती मनुष्य जन्मातच पुन्हा 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 प्रवेश करत आहे. म्हणजे आपल्या मनात कुठेतरी अशी एक भ्रांती होती की माणूस हा 84 लक्ष योनींमधून येतो आणि मग एक माणसाचा जन्म मिळवतो. बाकी तो अनेक प्राण्या, पक्षा, कीटकांमध्ये, चराचरात कितीतरी असे जीव आहेत, जनजीव आहेत, त्या सगळ्यांमध्ये जातो
आणि मग एक माणसाचा जन्म मिळतो आणि त्या माणसाच्या जन्मात सुद्धा त्यांनी काही चुकीचं केलं की मग त्या अनुसार त्याला त्याच्या पुढचे प्राण्यांचे जन्म मिळतात. गमतीची गोष्ट आहे की जर, कारण प्राण्यांचा जन्म मिळणं हे आपण जनरली ना एखादी शिक्षा असं पण पाहतो. तर बघा की एखाद्या माणसाने गुन्हा केला, एखाद्या माणसाने एखाद्याला नष्ट मर्डर केला आणि त्याच्यानंतर त्याचा जन्म संपला, त्याला फाशी झाली किंवा त्याला झालं, कोणाला काही त्याचं कर्म कळलं नाही किंवा त्याला तेवढा सिद्ध झाला नाही गुन्हा आणि तो वाचला आणि तो पूर्ण जीवन जगून नंतर मात्र तो आता कोणत्या तरी प्राण्यात जाईल, जो अशाच प्रकारच्या संस्कारांचा प्राणी असेल. आता गंमत बघा की प्राण्यात जन्म मिळणं ही एक प्रकारची शिक्षा म्हणायला लागेल. कर्म सिद्धांताचा एक पैलू म्हणजे ही शिक्षा म्हणायला लागेल. आणि शिक्षा ही जनरली सुधारणेसाठी असते. शिक्षा ही आणखीन खराब होण्यासाठी किंवा आणखीन आपण वाईट होण्यासाठी ही कधीच शिक्षा नसते. निसर्ग नियम आहे की शिक्षा ही तुम्हाला रिअलाइज व्हावं, प्रायश्चित्त व्हावं, तुमच्याकडून पश्चाताप व्हावा आणि तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा घडवून आणावी म्हणून शिक्षा दिली जाते. पण मग जर आपण प्राण्यांमध्ये गेलो तर आणि त्या प्राण्यामध्ये त्याचा अगदी सहज त्याचा धर्म आहे की मारणं किंवा मारून खाणं आणि हे त्याच्यासाठी पाप पुण्य वगैरे परिभाषेत येतच नाहीये, तर तिथे गेल्यानंतर माझा संस्कार कसा चेंज होईल? मला कुठेही काही कमी नाही वाटणार किंवा कधी काही सुधारावं असं नाही वाटणार. उलट मी तर असं जस्टिफाय करेन की मीच बरोबर आहे. आज हेच नेमकं आपण ना जी शिक्षा प्रणाली म्हणजे जजमेंट प्रणाली आहे, ज्यामध्ये गुन्हा घडतो, गुन्ह्यानंतर तो सिद्ध होतो, सिद्ध झाल्यानंतर शिक्षा ठोठावली जाते आणि शिक्षा ठोठावण्यासाठी कारागृह म्हणजे जेलमध्ये डांबलं जातं. एकदा आमच्याकडे काही जजेस लोक आली होती काही कॉन्फरन्स निमित्ताने आणि ते बोलत होते की आपण त्यांना शिक्षा म्हणून कारागृहात टाकतो आणि तिथे त्यांना कंपनी कोणती मिळते तर अशाच लोकांची मिळते जे असंच काहीतरी कर्म केलेले असतात आणि ते एकमेकांना विचारतात, ते शेअर करतात की तू काय केलंस बाबा, तू कसा काय इथे आलास, आणि मग शेअरिंग मधून त्यांना एकमेकांचे अनुभव मिळतात आणि ते अनुभव मिळाल्यानंतर ते जस्टिफाय करतात की कसं माझ्या बरोबर वाईट झालं आणि मग त्यांना सपोर्ट मिळतो. हा तुझ्या बरोबर फार वाईट झालं, तू जे केलंस ते एकदम बरोबर, कोण नाही तर कोण सहन करेल. आणि असं करता करता त्यांच्यामध्ये ते कर्म करण्याची जी प्रेरणा होती ती काही नष्ट होत नाहीये, सपोर्ट ग्रुप मिळत जातोय आणि हा सपोर्ट ग्रुप जेव्हा त्यांची शिक्षा त्यांनी भोगून पूर्ण होईल तेव्हा ते त्या सपोर्ट ग्रुपचा नक्की फायदा घेतील. म्हणजे की गुन्हा केला आणि त्या गुन्ह्यानंतर मला प्रायश्चित्त भोगण्यासाठी मी जेलमध्ये गेले की मला वाटायला पाहिजे होतं की कसं मी माझ्या परिवाराबरोबर नाहीये, माझ्या लोकांबरोबर नाहीये, मी इथे कसा असा वेगळा एक्सक्लूड करून मला इथे टाकलंय आणि किती मानहानी आहे, हे नाही त्यांना जाणवते. त्यांना जाणवते ते म्हणजे की सगळं बरोबर आहे, काहीच चुकलं नाहीये माझं, उलट ही सगळी सिस्टीमच वाईट आहे, सगळंच वाईट आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मधला जो एक भाव आहे की स्वतःला सुधारण्याचा, तो कधीच पुन्हा जागृत होणार नाही. आज जर असं झालं ना तर शिक्षेचं काही फळच नाही निघालं, काही त्याच्यातून निष्पन्नच नाही झालं. म्हणून आपल्याला हा कर्मांचा सिद्धांत अशासाठी समजायचा आहे की आपण प्राण्यांमध्ये नाही जाऊ शकत. प्राण्यांमध्ये जाण्यासाठी काहीतरी उद्देश तर पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की प्राण्यांमध्ये जाऊन मी जर माझा कर्म भोगलं आणि अनेक जन्म आपण प्राण्यांचे भोगून 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 म्हणजे माझ्या शिक्षा मी पूर्ण करून शेवटी मी माणसाचा जन्म जर घेतला असता तर मग माझा माणसाचा जन्म इतका सुखावह असायला हवा होता की सगळे मी मागचे डाग, माझ्या कर्मांमुळे माझ्यावर पडलेले डाग हे धुवून टाकले आहेत आणि आता मात्र मी एकदम प्युअर आहे. तर डे 1 पासून म्हणजे जन्मापासून माझ्याकडे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस हे सगळं काही भरपूर असायला हवं. पण आज आपण स्पष्ट सगळीकडे पाहतोय की हे 3 फॅक्टर्स जवळजवळ कोणाकडेच नाहीये. म्हणजे
तीनही एका ठिकाणी असं कोणीच नाही. कोणाकडे हेल्थ आहे तर वेल्थ नाही, कोणी वेल्दी आहे तर हेल्थच नाही, कोणाकडे खूप सारा हॅपीनेस आहे पण 2 वेळचं जेवण नाही. म्हणजे याचा अर्थ की आज ते माणसाचं जीवन आपण पाहतोय त्याच्यात त्यांनी आतापर्यंत त्याचे मागचे कर्म भोगून पूर्ण केलेत असं काही दिसत नाही. म्हणजे मग माणसाचा जन्म हे काही फार मोठं बक्षीस नाही वाटत आहे. खूप मोठ्या यातना भोगायला लागतात. म्हणजे याचा अर्थ मागे कुठे मी प्राण्यामध्ये नव्हते गेले तर माणसामध्येच गेले होते. अनेक जन्माला पाहता पाहता मला बरीच कर्म माझ्याकडून घडली आणि ती कर्म चुकीचीही होती आणि ती जी कर्म होती त्या सगळ्याचं प्राक्तन मी अजूनपर्यंत भोगत आहे. ते पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून आपण सगळेजण कलियुगात आहोत. आता आपण पाहूया की आज आपण कलियुगात आहोत. आज कलियुगात आहोत. आपली सांपत्तिक स्थिती म्हणून तर खूप चांगली होत चाललीये, पण सांपत्तिक स्थिती बरोबर महागाई पण वाढतीये किंवा काय बरंच काही त्याच्या अकॉर्डिंगली घडतंय. तर हेल्थ आणि वेल्थ दोन्ही मध्ये पुन्हा संघर्ष आपल्यामध्ये चालूच आहे. परत हॅपी राहणं फार कठीण झालेलं आहे आणि या मागच्या पिढ्यांना आपल्यापेक्षा चांगल्या कोणाचा तरी माईक चालू आहे तर जरा तो बंद करा. थँक्यू. तर आपण पाहतो की आपल्या मागच्या पिढ्या या आपण म्हणतो की त्यांचं आयुष्य म्हणजे दीर्घायुषी होते, त्यांना एवढी आजारपणं नव्हती आणि ते थोड्या पैशात पण किती सुखी होते. त्यांच्याकडे एवढ्या त्यांच्या डिमांड्स नव्हत्या. जे काही मिळत होतं ते सगळ्यात त्याच्यात ते समाधानी होते. म्हणजे त्या लोकांची जी त्यांचं जीवनमान होतं ना ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ होतं. आणि आज जिथे ऍडव्हान्स मेडिकल सायन्स आहे, जिथे पैसा आपल्या हातात भरपूर आज प्रत्येकाच्या लहान मोठ्या सगळ्यांच्या हातात भरपूर आहे, म्हणजे मागच्या पिढ्यांच्या कंपॅरिझन मध्ये तर भरपूर आहे. आपल्याकडे हॅपी राहण्यासाठी एवढी माध्यमं आहेत. सोशल मीडियावर किती जोक्स, किती कहाण्या, किती मजेदार किस्से सगळं काही आहे. किंवा आपल्याला विविध व्यवधानं आहेत की ठीक आहे ह्या आयुष्याच्या एरियामध्ये आपण दुःखी होत तर ठीक आहे चेंज करूया, दुसरं काहीतरी जसे चॅनल्स आपण बदली करू शकतो. सगळं काही आहे तरी शेवटी आपण दुःख जास्त अनुभवतोय. आपण बरंच काही स्वतःला कुडण्यासाठी पार्श्वभूमी तयार पाहतोय. मग हे सगळं घडतंय याचा अर्थ आता आपण जरी कलियुगात असलो ना तरी ह्याच्या आधी ह्याच्यापेक्षा बेटर कंडिशन असं आपण म्हणू शकतो किंवा त्याच्या आधी बेटर कंडिशन. मग आता आपण पाहूया की बेटर 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 मग अगदी या सृष्टीची किंवा या समयाच्या कालाच्या चक्राची सुरुवात कशी असेल तर ती बेटर 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 मधून सुपरलेटिव्ह डिग्री पर्यंत जायला लागेल बेस्ट होती. खरं आहे, ही सत्य गोष्ट आहे की ह्या सृष्टीच्या चक्राची सृष्टी म्हणजे एक जर आपण टाइम सायकल पाहिलं तर त्या टाइम सायकलची सुरुवात बेस्ट होती आणि ती बेस्ट सुरुवात या प्युअर सुरुवात हीच स्वर्ग म्हणून ओळखली जाते. आणि त्याबद्दल आपल्याकडे काही ना काहीतरी धागे दोरे आजही काही इतिहासामध्ये आहेत किंवा काही शास्त्रांमध्ये आहेत, काही पोथ्यांमध्ये आहेत किंवा काही देवी देवतांच्या कहाण्यांमध्ये आहेत की स्वर्ग हा एक पिरियड होता. त्याबद्दल विस्तृत आपल्याला ज्ञान नाहीये किंवा ऍक्युरेट ज्ञान नाहीये ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू, पण कुठेतरी काहीतरी शब्द तर नक्की आहे. मग आज आपण पाहूया की खरोखरच एक छोट्या म्हणजे पर्स्पेक्टिव्हली की आजची माझी सांपत्तिक, मानसिक किंवा आर्थिक किंवा शारीरिक ही स्थिती ह्या एका पर्स्पेक्टिव्ह मधून आपण त्या टाइमला पाहिलं तर त्या टाइम मध्ये ह्या सगळ्यामध्ये बेटर 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 बेस्ट अवस्था आणि तो स्वर्गाचा पिरियड होता.
तो स्वर्गाचा पिरियड जो होता त्यामध्ये जसा पिरियड चांगला होता ना, तसे त्यामध्ये राहणारे लोक सुद्धा चांगले होते. जशी पूर्ण परिस्थिती तशीच त्यांची स्थिती पण खूप चांगली होती, किंवा वाईस वर्सा त्यांची स्थिती खूप चांगली होती म्हणून त्यांची परिस्थिती पण चांगली होती. ते गिव्ह अँड टेक किंवा रेसिप्रोकल देवाणघेवाण अशी होतीच, की मी जर चांगला विचार केला तर मी चांगली कंडिशन तयार करते, किंवा मी आजूबाजूच्या माणसांना तसेच वाईब्स देते, व्हायब्रेशन्स देते, आणि त्या व्हायब्रेशनमुळे त्यांच्यामध्ये सुद्धा माझ्याबद्दल खूप चांगले विचार येतात, आणि त्या विचारांमुळे मला सुद्धा चांगले व्हायब्रेशन मिळतात, आणि त्यामुळे आमच्या एकमेकांमधलं गिव्ह अँड टेक हे नातं खूप छान. तसंच प्रकृती आणि माणूस याची सुरुवातीची अवस्था खूप प्युअर होती, बेस्ट, ज्याला सतोप्रधान म्हणतात, आणि त्याला म्हणूनच स्वर्ग म्हणतात. आणि त्या स्वर्गाचा एक टाइम पिरियड होता. त्या टाइम पिरियड नंतर एक 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 युग येत गेले. या युगांमध्ये थोडं खालावले पण किंवा थोडी थोडी अधोगती ही नक्की येते. आणि त्या स्वर्गानंतरच्या पहिल्या भागात आला होता सतयुग, सतयुगाच्या दुसऱ्या भागात आलं होतं ते त्रेतायुग, त्रेतायुगाच्या नंतरच्या भागात आलं ते द्वापरयुग, आणि द्वापरयुगाच्या नंतर आलं ते कलियुग. आपल्या चित्रात आपण स्लाइड मध्ये पाहतोय की गोल्डन एज, सिल्वर एज, कॉपर एज आणि आयर्न एज असं एक खाली जाणारं युगांचं आपल्याला चित्र दिसतंय. ज्या गोल्डन एज मध्ये सुवर्ण काळ होता. सुवर्ण काळ म्हणजे वर्णन केलं जातं स्वर्गाचं की सोन्याचे महाल किंवा भारत सोन्याची चिडिया असे काही शब्द वापरले जातात, पण खरंच सोन्याचं नाही, पण सोनेरी अवस्था असणार. कारण सोनं हा धातूंमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, आणि धातूंमध्ये सर्वश्रेष्ठ असल्यामुळे किंवा सर्वश्रेष्ठ असण्याचं कारण तो तेवढाच कमी पण आहे, तो बाकीच्या धातूंपेक्षा कमी प्रमाणात मिळतो, आणि म्हणून तो महागही आहे. तर हा जो गोल्डन धातू आहे, गोल्ड आहे, तो सोनं म्हणजेच आपल्या सगळ्यांची सुप्रीम अवस्था, बेस्ट अवस्था, सोनेरी अवस्था, त्यालाच आपण सतोप्रधान म्हणतो. तर त्या अवस्थेमध्ये आपण सगळे होतो. मग सिल्वर एज आलं, ती अवस्था थोडी खालावलेली, पण तरी चांगली, कारण चांदी सुद्धा चांगलीच ना. मग त्याच्यानंतर आणखी थोडी खालावलेली अवस्था आली, ती म्हणजे कॉपर, किंवा आपण त्याला द्वापर युग म्हणतो. आणि त्या द्वापर युगानंतर आलं ती अगदीच खालची अवस्था, ती म्हणजे कलियुग. आता ह्या ज्या 4 स्टेजेस आहेत, त्या 4 स्टेजेस मध्ये आपण लास्ट स्टेजला पाहतो, आणि आपण बऱ्याचदा वर्णन करतो की माझ्या पणजोबांकडे असं होतं, माझ्या आजीकडे असं होतं, ती तिच्या माहेरून असं घेऊन आली होती, किंवा आमची लँडलॉर्ड होतो. असं प्रत्येकाच्या ना फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही ना काहीतरी असं वर्णन नक्की येतं की आम्ही फार ग्रेट होतो. म्हणजे पिढ्यानपिढ्यां आधीच्या वर्णनात मधल्या काळात संघर्ष कोणाच्या होतो, मग ते खूप डाऊन पिरियड असतो, मग पुन्हा वर येतात, ती गोष्ट वेगळी, ती एक टेम्पररी गोष्ट आहे. पण पिढ्या जर मागे गेलो तर प्रत्येक जण असंच वर्णन करतो. मग आपण पाहतो की गोल्डन एज पासून ते आपण आयर्न एज पर्यंत आलो, ते काही प्राण्यांच्या जन्मातून आलो? नक्कीच नाही. आपण सगळेजण माणसाच्या जन्मातूनच बेस्ट अवस्थेमधून हळूहळू जन्म पुनर्जन्म घेत कलियुगाच्या अवस्थेला आलो. आणि ही कलियुगाची अवस्था म्हणजे असं काही डिक्लेरेशन झालं का, की जसं नाही आपण कॅलेंडरमध्ये डिसेंबर 31 ला आपण कॅलेंडर चेंज करतो की आता पुढचं वर्ष 2020 आलं किंवा 2021 येणार, तर आपण तसं एक दिवस आला की हा आता ते पान चेंज केलं आणि कलियुग. तर तसं नाही घडलं, पण हा रिलेटिव्ह सापेक्ष चेंज झाला. आणि हा सापेक्ष चेंज कसा झाला, तर प्रत्येकाची बौद्धिक, मानसिक, संस्कारांची अवस्था बदलली. आणि ही ना थोडी व्हेरी स्लो, खूप हळू ती अवस्था बदलत. आणि जेव्हा ती जास्त बदलली तेव्हा डिक्लेअर जसं झालं की दिस इज कलियुग, हे कलियुग चालू आहे.
पण हे कोणी एका व्यक्तीने असा काही झेंडा नाही दाखवला किंवा बॅनर नाही तयार केला की हा आता सुरू झालं. पण आपल्याला ज्या आपण इतिहासाच्या गोष्टी वाचतो ऐकतो त्याच्यावरून नक्की या गोष्टी स्पष्ट होतात. मग आता आपण पाहू की जर माणसाचेच आपण जन्म घेतले होते तर माणसानी माणूस होऊनच माणूस बनूनच जे काही कर्म व्यवहार जे काही केलंय ना ते सगळं बीजासारखं झालं. जेव्हा तो चांगल्या अवस्थेत होता तेव्हा त्याने चांगलं काम केलं, चांगली बीज पेरली. पण परिस्थिती बदलत राहिली ना सारखी, परिस्थिती सर्व बाजूंनी बदलत राहिली आणि जशी परिस्थिती बदलायला लागली त्याचा धीर संपायला लागला. आणि धीर का संपायला लागला? कारण त्या कर्माचं बीजाचं त्याला लगेच प्रतिफळ मिळत नव्हतं आणि तो वेटिंग पिरियड खूप डिफिकल्ट व्हायला लागला, म्हणून त्यांनी ते सोडून दिलं. मग आपण पाहतो द्वापर युगात पुण्याचं काम चालू केलं माणसाने, की आपलं कर्माचं खातं किंवा आपलं नशीब नाही साथ देते, मग आपण देवाचं नाव घेऊया. त्यांनी केलं पुण्याचं काम, दान धर्म करूया, देवाच्या नावावर काही आपण विशेष कार्य उपक्रम करूया जे समाज उपयोगी असेल किंवा सगळ्यांसाठी चांगलं असेल, असं त्यांनी केलं. पण ते करताना सुद्धा त्याच्यामध्ये एक अपेक्षा सारखी होती की जसा सिंपल आपण सगळेजण मंदिरात जातो आणि मंदिरात जाण्याच्या मागे काहीतरी एक उद्देश नक्की असतो की देवा असं होऊ दे, किंवा माझी जर सगळी चांगली कंडिशन असेल तर एक मागणं असतं की असंच राहू दे सगळं, म्हणजे आमच्या घरात सगळे जण निरोगी राहू दे किंवा सगळं काही चांगलं येत राहू दे, आमच्यावर तुझी कृपा दृष्टी, हे म्हणजे काहीतरी आपण मागणं घेऊनच तिथे जातो. म्हणजे याचा अर्थ भक्ती करायला माणसाने सुरुवात केली अधोगती लागल्यानंतर, पण तरीही ती कंडिशनल होती आणि त्या कंडिशन्सना कोणीतरी व्यक्तीच पूर्ण करणार ना, किंवा माझं कर्मच पूर्ण करणार. माझं चांगलं कर्म असेल जास्त तर मग तसं मला फळ मिळणार, पण जर माझं वाईट कर्म असेल जे अनवधानाने झालंय, अशी अनेक कर्म झाली आहेत माझी, मग त्या कर्मांचा पण तर हिशोब माझ्या समोर येणार आणि तिथे मात्र वेटिंग पिरियड मला अनुभवायला लागला की माझं मी चांगलं करते मग मला चांगलं का नाही मिळत आणि मग मी वाईट कर्माला का बरं भोगायचं, मी नाही भोगणार. मग त्याचा संघर्ष चालू होतो स्वतःच्याच डेस्टिनी बरोबर आणि हा संघर्ष त्याला आणखीन डाऊन करत जातो, कारण स्वीकारणं नाही जमत ना, स्वीकारणं नाही जमत. तो उरली सुरली जी काही एनर्जी आहे ना ती संघर्षातच घालवतो, तो पुण्यातच घालवतो. तो सारखा याचा दोष त्याचा दोष, तुमच्यामुळे माझं असं झालं. किती आपण लोकांना जसे बंदुकीच्या समोर ठेवलेल्या आयुष्यात ते आठवा. आपण अनेक लोकांना कारण बनवलंय की माझे ना आई वडीलच असे, माझं ना आमचं घराणंच असं, किंवा आमच्या गावातच काही नाही, किंवा कितीतरी गोष्टी आहेत. मग या सगळ्या गोष्टी का आपण असे दोष आरोप केले? कारण वेटिंग पिरियड डिफिकल्ट होत. आणि आता जेव्हा द्वापर युग संपून कलियुग झालं तेव्हा तर वेटिंग पिरियड आपल्याला सहनच होत नाही. माणूस धडाधड वाईट कर्म करतो, त्याला मागचा पुढचा विचार करण्या एवढी बुद्धी पण उरली नाहीये. आणि त्यामुळे आपण जेव्हा पेपर उघडतो ना आणि जेव्हा इतकी वाईट अगदी निर्घृण हत्येची वगैरे प्रकरणं पाहतो किंवा काही बलात्काराची प्रकरणं वाचतो, तेव्हा आपण म्हणतो माणूस आहे हा? प्रश्न पडतो आपल्याला की माणसाने असं केलं का केलं, त्याला कसं नाही असं नाही करावं अशी प्रेरणा झाली, का नाही असं करत, म्हणजे कसं, आपल्याला बरेच प्रश्न अनुत्तरित पडतात की त्याचं उत्तर कोणीच नाही देऊ शकत. कारण जेव्हा माणसाची बौद्धिक अवस्था ही सात्विक असते ना तेव्हा माणूस वाईट कर्म करूच शकत नाही, म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्याला ती हिंमतच येत नाही, त्याला भीती वाटते त्या वाईट कर्माची. नाही बाबा, मी कधीच असं कर्म करणार नाही, काही होऊ दे, मला किती भोगायला लागलं तरी चालेल, मी कोणाचं वाईट नाही करणार, मला चालेल वाईट माझ्यापाशी आलं, इतकं त्याला तेवढं बळ वाटतं. आणि जेव्हा माणसाची कालांतराने, या गोष्टी फार कालांतराने घडतात, बौद्धिक स्थिती त्याची जेव्हा डाऊन व्हायला लागते तेव्हा मात्र तो सगळ्या चांगल्या कर्मांना सरळ सोडून देतो आणि वाईट कर्म करण्याची त्याला प्रेरणा मिळत जाते आणि तो भरधाव वेगात वाईट कर्म करतो, विचारच करत नाही. आणि आज तसंच घडतंय, हे आपण सगळीकडे पाहतो. पण आपण पुन्हा एकदा बीजापर्यंत येऊया की या सर्व माणसांच्या बीजामध्ये काय आहे.
तर बीजामध्ये मात्र ती श्रेष्ठ ऊर्जा, ती श्रेष्ठ शक्ती आहे. आणि ती शक्ती जी आहे, ती शक्ती कुठेतरी खूप खाली 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 दबून आहे. मग ती श्रेष्ठ शक्ती पुन्हा एकदा जर मला पाहायला मिळाली, फील झाली, तर मात्र माझ्यामध्ये परिवर्तन जरूर घडेल. आणि म्हणूनच इथे आपल्याकडे या ज्ञानाच्या आधारे सत्कर्म करण्यासाठी परमात्मा आपल्याला सूचित करतो. आपण पुन्हा एकदा त्या 4 युगांचं चित्र पाहणार आहोत, की ज्यामध्ये 4 युग आहेत. गोल्डन, सिल्वर, कॉपर, आयर्न, आणि एक मधलं एज तुम्हाला दिसत असेल तर ते आहे कन्फ्लुएन्स एज, किंवा ज्याला संगम युग म्हणतात. असं म्हणतात ना, भाग्य बनण्यासाठी एकच वेळ असते. असं बरेच प्रचलित भाषेत ना बरेच असे शब्दप्रयोग आहेत की एकदाच आपलं भाग्य बनतं, ईश्वर भाग्य वाटायला आला होता तेव्हा तुम्ही काय करत होता, असं बरंच काही बोललं जातं. मजेचा भाग वेगळा, पण याच्यात आपण एक थोडासा त्याच्यातून धागा घेऊ शकतो की खरंच अशी वेळ आहे की जिथे ट्रान्सफॉर्मेशन होतं, ट्रान्झिशन होतं. आयर्न एज आणि गोल्डन एज याच्या मधला हा पिरियड आहे. आणि या पिरियड मध्ये परमात्मा या सृष्टीवर येऊन आपल्याला सत्य ज्ञान देतात. कोणतं? तर आत्मा, परमात्मा आणि आत्मा परमात्मा यांचं मिलन होऊन मेडिटेशन, राजयोग. आणि या राजयोगाच्या आधारे प्रॅक्टिकल मध्ये आपल्याकडून घडणाऱ्या कर्मांवर त्याचा इफेक्ट, म्हणजेच सत्कर्म. जसं आपण काल एक उदाहरण पाहिलं डॉक्टरचं. त्यांनी काय केलं, फक्त एक विचार निष्ठेने केला की मी शांत स्वरूप आहे. बस त्या विचाराच्या आधारे तो आधीच्या त्याच्या सवयींना कट करत जाऊ शकला, तो क्रॉस करू शकला. त्याच्या अगोदर त्याला ही शाश्वतीच नव्हती की मी बदलू शकतो. त्याला तर असं वाटत होतं माझा स्वभावच असा आहे, तो प्रत्येकाला टेक फॉर ग्रांटेड करत होता आणि म्हणत होता यू हॅव टू एक्सेप्ट मी लाईक दिस. मी डॉक्टर आहे, मी परफेक्ट काम करतोय, मी चांगली ट्रीटमेंट देतोय, तर मी तुमच्यावर रागवायला पूर्ण अधिकारी आहे, माझं काही चुकत नाही. आणि जेव्हा त्यांनी हे सत्य ज्ञान धारण केलं आणि त्याचा प्रयोग सुरू केला, तेव्हा त्याला पहिल्यांदा ती टेस्ट मिळाली की आपण चेंज होऊ शकतोय. म्हणजे किती मोठा आपल्या आतमध्ये विश्वास जागृत होतो. आणि हाच विश्वास, याला म्हणू आपण आत्मविश्वास. बाकी आत्मविश्वास मी एखादं काम खूप छान करते, मी तुमच्याशी खूप रिलेशन चांगलं ठेवते, त्याच्यातून नाही. तो तर कर्मविश्वास झाला. तो माझ्या अनेक गोष्टींमध्ये कुशलतेमुळे विश्वास आला. पण आत्मविश्वास हा तेव्हा येईल जेव्हा मी आत्मा म्हणून आत्म्यांच्या गुणांच्या आधारे मी माझ्या प्रॅक्टिकल जीवनात काय काय करू शकते आणि कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्याला कशी मी कट करत किंवा अवॉइड करत मी माझ्या आत्म्याने जे सांगितलंय किंवा त्याच्याकडून मला जे व्हायब्रेशन्स येतात त्याच्यावरच माझं कर्म ठेवते, तेव्हा आपण म्हणू की तो आत्मविश्वास आहे. आणि हा आत्मविश्वास मला मिळत जातो आणि माझ्याकडून सत्कर्म होत जातात. परमात्मा राजयोग आपल्याला याच्यासाठी शिकवतायत की आपण ते सत्कर्म करूया, कारण इतकी कर्म ऑलरेडी घडून गेलेली आहे. बघा तुम्ही, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग असे किती जन्म आपण घेतले. 84 लाख नाही पण 84 जरूर घेतले. आणि या 84 जन्मात आपण किती लोकांना भेटलो असू. अच्छा, जेव्हा आपली चांगली अवस्था होती ना पहिल्या 2 युगात, तेव्हा चांगलं घडलं, तेव्हा चांगले रिलेशन. पण पुढची 2 युग होती ना, तेव्हा भरपूर जन्म झाले आणि तेव्हा कोणाचीच स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे आपोआपच ठरवून किंवा न ठरवता, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपण वाईट कर्म केली. आता आपण म्हणू की अशी अजाणतेपणी कशी कर्म होतील, नाही कर्म. आता सिंपल गोष्ट, आपल्या बाजारामध्ये नॉनव्हेज विकलं जातं आणि सगळेजण प्रोटीनसाठी, शक्तीसाठी नॉनव्हेज खातात. पण नॉनव्हेज खाण्याच्या अगोदरची प्रक्रिया जर आपण पाहिली तर त्या कामामध्ये, त्या कर्मामध्ये किती जण इन्व्हॉल्व होतात ते आपल्याला दिसेल. एका व्यक्तीने त्या जनावराला मारलं, प्राण्याला मारलं, कशासाठी? त्याच्या उपजीविकेसाठी, त्याच्या परिवाराला सांभाळण्यासाठी. त्या मारल्या
प्राण्याच्या अवस्थेच्या अगोदर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फिलिंग्स होत्या त्या प्राण्यामध्ये? त्याच्यामध्ये भीती होती, त्याच्यामध्ये खूप फ्रस्ट्रेशन होतं, त्याच्यामध्ये खूप दुःख होतं, त्याच्यामध्ये खूप अविश्वास किंवा धास्ती होती, संशय होता. त्याच्यामध्ये ती जी नेगेटिव्हिटीची फिलिंग होती त्या फिलिंग मध्ये त्याला मारलं गेलं, कारण ते क्रिएट होणारच ना. आणि ते मारलं तेव्हा त्याच्या मनात ज्या काही फिलिंग्स माझ्या आयुष्यापासून मला दूर करतायत त्या ज्या फिलिंग्स होत्या त्या फिलिंग्स रेसिप्रोकल ऍक्शन मध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचणार. ज्याच्या पोटात त्याचा एक तुकडा जाईल ना त्या प्रत्येकापर्यंत त्या पोहोचणार. ज्यांनी बनवलं, ज्यांनी विकलं, ज्यांनी त्याच्यावर खूप श्रीमंत झाला, सगळं काही झालं, पण हे सगळं कलेक्टिव्ह कर्म झालं. आपण पैसे देऊन विकत घेतलं फक्त, आणि पैसे देऊन मी तर बनवतही नाही बाबा, मला ते हात पण लावायला आवडत नाही. मी ना कोणी बनवलं असेल तरच खाणार, असं पण बरेच जण म्हणतात. आणि मी त्याच्या बदली पैसे ठेवते ना, पैसे दिले माझं कर्म संपलं. वाटतं तुम्हाला असं की नोटांमध्ये, कागदामध्ये कर्माचा हिशोब पूर्ण होतो? वाटतं? नक्कीच नाही. ते कागद कर्माच्या, त्या फिलिंग्सच्या, त्या व्हायब्रेशन्सच्या किंवा त्या अनुभवांच्या हिशोबाला पूर्ण नक्कीच नाही करू शकत. ते अनुभव तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा तशाच प्रकारचे अनुभव, त्यामुळे उपभोक्ता जेवढा काही प्राप्त करतोय त्याला ते अनुभव नाही जात तोपर्यंत ह्या कर्माचं पूर्णत्व होणार नाही. मग आपण पाहतो की एखादी बस उलटली, अनेक जण मेले, चूक एका ड्रायव्हरची चुकी, उगाच बिचारे निष्पाप जीव गेले. उगीच गेले? खरंच असं असेल उगीच गेले? त्यांचं सुद्धा काहीतरी कर्म असणार ना, कारण विदाउट एनी रिझन या दुनियेत काहीच घडत नाही, त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. विदाउट एनी रिझन आहे म्हणून ते घडतंय. मग आपण आता हे एक सिंपल उदाहरण सांगितलं, नॉनव्हेज. अशी अनेक कर्म या सृष्टीत घडतायत जी कलेक्टिव्ह आहे, जी अनवधानाने आपण त्याच्यात भागीदार होतो. काही पर्सेंटेज मध्ये, जास्त पर्सेंटेज कोणाचं असेल, जास्त कमी पर्सेंटेज कोणाचं, पण पर्सेंटेज नक्की आहे. मग आपण सगळेजण आता आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी कधी विचार करायचा? आपल्याला तो धीर बाळगायलाच लागेल, कारण तो आपल्यासाठी आहे ना. आपल्या आधीच्या कर्मांचा हिशोब पूर्ण केला तरच आपण पुढच्या चांगल्या कर्मांना सामोरं जाऊ शकतो. एकदा दोन व्यक्तींची गोष्ट मी ऐकली होती की एक खूप इमानदार चांगला आणि एक बेईमान, दोघं मित्र, आणि दोघंही एका ठिकाणी जात होते. रस्त्यात त्यांना पर्स पडलेली दिसली आणि त्या पर्स मध्ये ना 1000 रुपये होते. हे दोघेही सामान्य होते, त्यांना 1000 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि एकाने ती पर्स त्याच्या रस्त्यातच होती, ती उचलली आणि पाहिलं की अरे वा 1000 रुपये, ती कॅश, करकरीत नोटा आहेत. तर त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला की बघा, ईश्वराने मला हे आज दिलं आणि मी तर खूप खुश आहे, ईश्वरा धन्यवाद. आणि दुसरा म्हणतो की नाही नाही, मी नाही घेणार हे पैसे, हे कोणाचे तरी असतील, त्याला गरज असेल, तो कुठेतरी जात असेल आणि त्याला त्याची गरज पडेल, तो परत येईल, तो शोधेल आणि त्याला ते मिळणार नाही, त्याला त्रास होईल, बघ मी नाही घेणार, मी इथेच आपण ठेवूया पर्स. आणि दुसरा म्हणतो नाही नाही, मी नाही इथे ठेवणार, मी काय स्वतः कुठे चोरीमारी करायला गेलो नाहीये, माझ्या नशिबात आहे आणि म्हणून मला मिळालं, मी जरूर ते घेणार. आणि दोघं जण पुढे जातात. जो घेतो तो म्हणतो तुला काहीच शेअर नाही पाहिजे, नको घेऊस, मी सगळे घेतो, मला काय फरक पडत नाही. आणि दोघं पुढे जातात, त्यांची रस्ते बदलतात आणि एकाचा रस्ता जो असतो तो काट्यांनी भरलेला आणि एकाचा रस्ता असतो तो अगदी स्मूथ, सगळं चांगलं होतं आणि तो व्यवस्थित त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचतो. आता ही घटना जेव्हा घडते तेव्हा चित्रगुप्त हे सगळं पाहत असतो आणि ईश्वराशी तो हे करतो की हे काय, कसं काय यांचं असं कर्म. तर तेव्हा त्याला ईश्वर म्हणतो, त्यांचं रजिस्टर जरा मागचं आपण बघूया काय आहे, की काय त्यांचे जन्म होते, कसे होते. तर त्याच्यात त्या रजिस्टरमध्ये पाहिलं जातं की जो बेईमानी करून पर्स घेतो त्यांनी मागच्या जन्मात ना खूप चांगली कर्म केलेली असतात, पूर्ण जन्म सगळ्यांचं भलं, सगळ्यांना मदत, सगळं चांगलं केलेलं असतं. पण शेवटी ना तो अगदी उबलेला असतो की त्याला त्याचं फळ तेवढं त्या प्रमाणात
त्या अनुषंगाने म्हणजे जेवढं कंपॅरेटिव्हली फळ त्याचं पाहिजे ना तेवढं नाही मिळत, आणि त्यामुळे त्याला थोडासा सेटबॅक फील होतो की कशाला करायचं चांगलं कर्म. आणि म्हणून तो जीवनाच्या अखेरीला निर्णय घेतो, मला आता कोणाचंच चांगलं करायचं नाही, मला सगळ्यांनी वाईट केलं किंवा मी एवढं केलं, काही त्याचा परिणाम चांगला मिळाला नाही. आणि म्हणून तो आता त्या निर्णयाप्रमाणे तो आता पुढचं आयुष्य जगतो. आणि जो चांगलं कर्म म्हणजे इमानदार असतो, जो पैशाला हात पण लावत नाही, तो त्याचा मागचा जन्म पाहिला जातो. त्याच्या मागच्या जन्मात त्यांनी बरीच बेईमानीची कामं केलेली असतात, खूप चोऱ्या माऱ्या, खोटं बोलणं, धोका देणं, बरंच काही केलेलं असतं, फ्रॉड एकदम असतो तो. आणि त्याला त्या सगळ्या कर्मांचा एकदा साक्षात्कार होतो की आपण नाही असं करायला पाहिजे. त्याला एकदा असं दिसतं की कोणीतरी माझ्यामुळे खूप दुःखी झालंय आणि मला त्या दुःखाचे व्हायब्रेशन्स मिळतात आणि मी खूप त्रास, त्याच्या जवळच्या व्यक्ती बरोबरही होतो. आणि मग मात्र त्याला त्याचे डोळे उघडतात आणि तो ठरवतो की नाही, आता आपण ना कधीच खोटं नाही करायचं, आपण नाही वाईट वागायचं, आपण सच्चेपणाने वागायचं, इमानदारीने वागायचं. त्यानंतर त्याचं आयुष्य पूर्ण होतं आणि तो पुढच्या जन्मात येतो. आता हे दोघे जण जे आहे ते या जन्मात ना जे ज्यांनी 1000 रुपये घेतले त्यांनी बरेच काही वाईट वाईट कर्म अशी करतच राहिला, छोटी मोठी वाईट कर्म तो करायचा नाही. आणि हा जो चांगला इमानदार होता त्यांनी मात्र त्या पूर्ण जीवनात कधीच वाईट कर्म केले. पण त्याच्या रस्त्याला पुढे मात्र काटे आले, आणि ज्यांनी वाईट कर्म केली त्याच्या रस्त्याला एकदम स्मूथ सगळं चांगलं. असं जेव्हा पाहिलं तेव्हा की आपण सगळेजण एका हिशोबाला, एका अकाउंटला फॉलो करतो, आणि ते अकाउंट आपल्याला पूर्ण करत जावं लागतं. म्हणजे जेवढी त्यांनी वाईट कर्म केली होती ती वाईट कर्मांचा हिशोब म्हणून तो आता चांगलं वागत जरी असला तरी त्याच्या नशिबात काही चांगलं येत नाही, म्हणजे तो गरीबच राहिला तो, कारण त्यांनी ती कर्म जी केली होती त्याची सगळी प्रतिफळ त्याला इथे मिळतात. की चांगलं जरी टाकतोय तरी त्याला काही मिळत नाही चांगलं, कारण मिळत का नाही चांगलं, आधीच्या कर्मांचा ते परिणाम आहे. आणि आता त्याला शेवटी त्यांनी एवढं मोठं 1000 रुपये मिळाल्यानंतर सुद्धा त्याचा त्याग केला आहे, त्यांनी मोठं चांगलं कर्म केलं. पण त्यानंतर सुद्धा त्याला काटे मिळाले का, तर थोडंसं आता उरलं होतं वाईट कर्मांचं अकाउंट, ते थोडंसं कर्म ते काट्यांनी पूर्ण झालं आणि पूर्णत्व झालं. आता तो त्याच्यातून मुक्त झाला, त्या सायकल मधून तो मुक्त झाला. आणि ज्यांनी चांगली कर्म केली होती त्याची चांगली कर्म ना त्याचा सुद्धा परिणाम, तो वाईट कर्म करत होता तरी त्याला परिणामामध्ये चांगली कर्म चांगलं त्याचं मिळत होतं, त्याचं सगळं भाग्य चांगलं फळफळत होतं, सगळं छान. तर शेवट त्याचा उरला होता की ते 1000 रुपये घेऊन तो त्या चांगल्या कर्मांना आता पूर्ण करणं होता. तर ते स्मूथ रस्ता आला आणि पूर्ण. म्हणजे माणूस जेव्हा चांगलं कर्म करतो ना त्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्याला हिशोब नाही करायचा आहे की एवढं केलं एवढं केलं एवढं केलं मला काय मिळालं. कारण ना आपण खूप संकुचित, आपण जेव्हा एका जन्म बॉडी कॉन्शियसनेस मध्ये राहतो ना तेव्हा फक्त एका जन्माचा विचार करतो की सगळं इथेच आहे. कारण आधी काय आपल्यामध्ये की आधीचे प्राण्याचे जन्म, नंतरचे प्राण्याचे जन्म, मग जे काय आहे ते याच जन्मात इथेच सगळं करायचं, फेडायचं, पूर्ण व्हायचं. नाही, असं नाहीये. हे जर सत्य आपण मानलं ना तर आपण चांगल्या कर्माला आणि चांगल्या त्याच्या फळांना ना होऊ नाही शकणार. आपण स्वतःलाच वंचित करू त्याच्यापासून. म्हणून आपण स्वतःला ही धारणा पहिले करून द्यायची की नाही, मी प्रत्येक जन्म माणसाचे घेतले आणि मी खूप चांगली कर्म केली आहे. आणि म्हणून ऍटलिस्ट आता जेव्हा कलियुग आहे, जेव्हा इतकं वाईट परिस्थिती, वाईट चित्र आजूबाजूला दिसतंय, तेव्हा सुद्धा आज आपण ऑनलाईन चांगल्या स्थितीत राहून हा कोर्स घेतोय. किती लकी आहोत आपण. हे का? चांगल्या कर्मांचा परिणाम. आपण नाही कुठे खितपत पडलोय, जिथे अन्न नाही मिळते, जिथे आपल्याला वाऱ्यावर राहायला लागतंय. आज खरोखर आज मला ठाण्यामध्ये 3 हात नाक्यावर बघा, ट्रॅफिक सिग्नलला किती भीक मागायचे, काहीतरी छोटे छोटे वस्तू विकायचे. आज त्यांना तेवढा ट्रॅफिक मिळत नाहीये, तेवढा बिझनेस होत नाही. मधले काही दिवस पूर्ण बंद होतं, तेव्हा तर त्यांना ते तिथे दिसतच नव्हते, कोणीच नव्हते. ते कुठे कुठे दुसऱ्या दुसऱ्या चौकात फिरायला लागले होते. आपण सगळ्यांनी पाहिलंय चित्र, काय अवस्था आली त्यांच्यावर. आज आपण ठीक आहोत ना, सगळं व्यवस्थित चाललंय ना. थोडंफार आपल्याला काही कमतरता मिळत आहेत की थोडी तजवीज करावी लागते, थोडी तडजोड करावी लागते, ठीक आहे, पण स्टील वी आर लकी. आपण सगळे लकी आहोत. मग आपल्या चांगल्या कर्मांचा परिणाम आहे. मग आपल्याला ना चांगली कर्म हिशोबाने नाही करायची.
अशी करायची की बस टाकत जायचंय, टाकत जायचंय, टाकत जायचंय, बीज येईल तेव्हा येऊ. आणि हा विश्वास ठेवायचा आहे, याचं प्रतिफळ माझ्यापाशीच येणार. माझं भाग्य हे कोणीच माझ्यापासून मिळवून घेऊ शकत नाही. ते कमी करू शकत नाही, ते वाढवू शकत नाही. मीच आहे त्याचा शिल्पकार. मग मला आता तेवढी सावधानी ठेवायची. आणि वाईट जे काही अनवधानाने का चुकीने गैरसमजानी काहीतरी वेगळ्या इन्फ्लुएन्स मध्ये झालं, तेव्हा आपण जस्टिफाय केलं, पण तरी वाईट कर्म झालं ना, नोंद झालं. मग आता त्याचा परिणाम जर माझ्या समोर आला तर सादर त्याला स्वीकार करायचंय आणि त्याला भोगत भोगत सुद्धा चांगलंच कर्म करायचंय. आणि चांगलं कर्म सुरू होतं चांगल्या विचारांपासून. पहिला विचार हे माझं सूक्ष्म कर्म आहे. खरोखर आपण घरातलं वातावरण बनवतो विचारांनी. दूर माझ्यापासून दूर कोणीतरी व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल मी काय विचार करते ना, तसे त्याचे मानसिक बदल त्याला अनुभवता येतात. म्हणजे माझं कर्मच आहे ना हे. मग विचारानंतर माझं बोलणं आणि माझं कर्म, या तीनही स्तरांवर मला सत्कर्म करायचं. बघा किती तुम्ही बीज पेरू शकता. एवढी आता पेरणीचीच वेळ आहे. कारण आता हे कलियुगाचा अति होतोय आणि अति नंतर अंत हा निश्चित आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आत्ताच परमात्मा येऊन या संगम युगाची सुरुवात करतायत आणि आपल्याला सगळ्यांना हे सत्कर्म बीजारोपण करणं शिकवतायत. आणि जे काही घडलं त्याच्याबद्दल जितकी काही कारण, त्याची चर्चा कितीही करू दे, पण शेवटी मला चांगलं करायचंय ना, मला माझं भविष्य भाग्य बनवायचंय ना. मग भाग्य बनवायचं असेल तर ह्या चर्चांचा उपयोग नाही. याच्याबरोबर असं झालं, पहा ना त्याच्याबरोबर तसं झालं, ते तर एवढं वाईट कर्म करतात, त्यांचं तर सगळं चांगलं होतंय, या चर्चांचा उपयोग नाहीये. ते त्यांच्या चांगल्या कर्मांना भोगून पूर्ण करतायत. ते फक्त बँक अकाउंट मध्ये जेवढे टाकलाय ना बॅलन्स, तेवढा फक्त काढतायत आणि वापरतायत. आपण इन्व्हेस्ट करतोय. त्यामुळे लकी आणि इम्पॉर्टंट किंवा खूप महत्वाचे कोण होतो? आपण. की आत्ता या सत्कर्मांची आपण पेरणी करतोय. आणि ही सत्कर्मांची पेरणी करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. ती म्हणजे पहिली बुद्धी, आणि बुद्धीला सशक्त करण्यासाठी सत्य, ज्ञान आणि शक्ती. बुद्धी आपण डे 1 पासून या दोन गोष्टी की ह्या दोन गोष्टी जर माझ्यापाशी मिळाल्या मला, तर मी बुद्धी होऊन माझ्या मनाला ना सतत चांगलं काहीतरी करायला प्रवृत्त करत, की हे कर, हे कर, असं कर, असा विचार कर, असं आपण काम करूया. आणि इथे मला साथीला कोण मिळेल? तो सर्वेश्वर, तो परमात्मा, जो माझा बाबा आहे. जबाबदारी घेतोय ना आपण, किती भाग्यवान आहोत बघा, की या माझ्या उतरत्या काळात सुद्धा माझी जबाबदारी घेत आहे. माझा पाठीराखा, माझा साथीदार होऊन मला मदत करतोय. आणि म्हणूनच परमात्मा या सृष्टीवर येऊन मला ही खूप मदत करतोय की आता तुला परिवर्तन व्हायचंय. आज आपण भारत देशासाठी आत्मनिर्भर, सेल्फ रिलायंट किंवा सेल्फ सफिशियंट हा शब्द बऱ्याचदा वापरतोय. खरं काय आहे त्याचा अर्थ? हा खूप आध्यात्मिक अर्थ आहे. मी स्वतःला आत्मनिर्भर बनवते. माझ्या विचारांमध्ये, माझ्या भावनांमध्ये, माझ्या मूड्स मध्ये, माझ्या नेचर मध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या नात्यांमध्ये, किंवा माझ्या व्यवहारामध्ये, माझ्या कर्मामध्ये, माझ्या सांपत्तिक स्थितीमध्ये, सर्व ठिकाणी माझ्या शरीरामध्ये मी आत्मनिर्भर बनवते. आणि ही आत्मनिर्भर होण्याची जी गोष्ट आहे, जी आपण सगळेजण करतोय, तीच आपल्याला ही सत्कर्म करण्याची प्रेरणा देते. ही सत्कर्म करूया. जे घडून गेलं ते विसरून जाऊया. नको आता ते, मला नकोच आहे. अटॅच. कारण जोपर्यंत ती गोष्ट मी सोडणार नाही ना, तोपर्यंत नव्याचा आधार घेणार नाही. म्हणून आज आपण काही क्षण स्वतःपाशी येऊया. आज आपल्याला हा अंतिम दिवस आपण वेबिनार मध्ये अटेंड करतोय.
आज आपल्याला विशेष भेटायला येणार आहे ठाणे सेंटरच्या दिदी, आदरणीय ब्रह्माकुमारी रेखा दिदी, आणि त्या आपल्याला भेटणार आहेत. तत्पूर्वी 2 मिनिटं आपण फक्त मेडिटेशन करूया. आदरणीय रेखा दिदी आपल्या समोर आलेल्या आहेत. आपण आज त्यांच्याकडून ऐकूया आणि त्याच्यानंतर मेडिटेशन काही मिनिटं करूया. तर ठीक आहे. ह्याच राजयोगाच्या जगण्याच्या नवीन दृष्टिकोनाबरोबर आपण आज या वेबिनारला संपन्न करतोय. मी पूर्ण शेवट करतोय असं नाही म्हणतोय, संपन्न करतोय, कारण हा आता प्रवास आहे. तर आदरणीय रेखा दिदी आपल्याला आशीर्वचन कर अनुभवयुक्त आपली वाणी ऐकवतील. आदरणीय रेखा दिदी. ओम शांती. शांती. ऐकायला येते? सुनाई दे रहा है सभी को? आज मराठी से थोड़ा हिंदी में शिफ्ट हो जाते हैं. आज जो शिविर, राजयोग शिविर की हम कहेंगे अंत लगी है, यहाँ से एक शुरुआत हो रही है जिसको न्यू बिगनिंग कहेंगे. नई शुरुआत, क्योंकि जन्म और मृत्यु के बीच में जो हमारा ये जीवन यात्रा है, यात्रा तो हमने शुरू की है, लेकिन एक नई दृष्टिकोण के साथ, एक पॉजिटिविटी के साथ, सकारात्मक भावना अपने प्रति रखते हुए हम उस जीवन को, आने वाली घटनाएं हैं या जो कुछ हो रहा है, उन सारी बातों को या संबंध में सकारात्मकता रखते हुए हम अपने जीवन को हम नए तरीके से जीना सीखें. यही राजयोग का उद्देश्य है कि हर एक मनुष्य आत्मा अपने आप को सुखी बनाए, शांत बनाए, और उसके लिए आज आपको काल चक्र का ज्ञान भी दिया है, क्योंकि काल चक्र हमें ये समझ दे रहा है कि अभी वर्तमान में जीना हम सीखें, क्योंकि आज तक हम भूतकाल में जीना, क्योंकि सवेरे से लेकर रात तक यदि हमारी आंतरिक जगत को देखते हैं तो आप देखेंगे आंतरिक जो विचारधाराएं चलती हैं, भावनाएं उमड़ती हैं, वो सारी भावनाएं हमारे पास्ट जीवन से संबंधित है, हमारे अनुभव से संबंधित, चाहे किसी और के जीवन से, चाहे मेरे जीवन से. अब उस पास्ट को फुल स्टॉप देते हुए अब हम वर्तमान पर हम अपने फोकस को केंद्रित करें, फोकस करें वर्तमान पर, क्योंकि वर्तमान ही भविष्य है. वर्तमान यदि श्रेष्ठ है तो भविष्य श्रेष्ठ अपने आप बन जाता है. तो इसलिए वर्तमान में जीना हमें राजयोग सिखाता है, क्योंकि ये सारी राज या सीक्रेट्स आपको बताए हैं, वो सारे सीक्रेट्स के पीछे एक ही इंटेंशन है, एक ही हमारा उद्देश्य है कि हम अपने वर्तमान को खुशहाल बनाएं, वर्तमान को हम सुखी बनाएं. और सुखी बनाने के लिए ये सारी समझ, बुद्धि दी गई है, क्योंकि बुद्धि समझ भी है तो बुद्धि नेत्र भी है. हम उसको देख सकते हैं, महसूस कर सकते हैं बुद्धि के द्वारा. तो इसलिए ये बुद्धि योग हमें लगाना सिखाया है, खुद से भी लगाना है, परमात्मा से भी लगाना है, या सांसारिक जो भी बातें हो रही हैं उसमें भी हम सकारात्मक दृष्टिकोण रखते हुए हम खुद अपने आप को श्रेष्ठ बनाएं. जैसे विद्याबेन ने कहा, आत्मनिर्भर बनाएं, है ना, क्योंकि आत्मविश्वास को बढ़ाएं, क्योंकि नॉलेज है तो पावर है, पावर है तो
नेचुरल है, कॉन्फिडेंस अपने आप बढ़ता है, विश्वास अपने आप बढ़ता है। और जहाँ आत्मविश्वास है वहाँ सक्सेस अपने आप मिलता है, सफलता अपने आप मिलता है, क्योंकि हम सब मनुष्य आत्माओं की जो लक्ष्य है जीवन में कि हमारे हर कदम में हमें सफलता मिले। और सफलता प्राप्त करने के लिए ये सारी बातें आज आपको समझाई गई हैं। तो मेरा ये शुभ भावना है कि जितने भी दिन 5 दिन आप इस शिविर में बहुत ही प्यास से, ध्यान से, समय पर आकर इसका लाभ लिया है, वो आज तक न सीमित रहे, लेकिन इसको प्रैक्टिस में लिया। क्योंकि जब तक हम प्रैक्टिस में नहीं ले आते, ऐसे हम बचपन से सुनते आए हैं, प्रैक्टिस मेक द मैन परफेक्ट, और भगवान ने कह दिया परफेक्शन ऑलरेडी आपके अंदर है ना, ऑलरेडी अंदर है, लेकिन वो अंडरनीथ है। अब उसको ऊपर ले आना। जैसे बचपन में एक कहानी सुना करते थे, कौवे को बड़ा प्यास था लेकिन पानी पीने के लिए पानी कहीं पर भी नहीं था, घड़े के अंदर पानी थी लेकिन पानी बहुत गहराई में, बहुत नीचे। अब उसको ऊपर लाने के लिए ऊपर से उसको पत्थर डालना, पत्थर डालते डालते वो पानी का स्तर ऊपर बढ़ता गया। वैसे परमात्मा भी हम सब मनुष्य आत्माओं को ये समझा रहे हैं, सब कुछ परफेक्शन आपके भीतर ही है। चाहे वो सुख हो, शांति हो, आनंद हो, विश्वास हो, जो भी हम पॉजिटिविटी की बातें कर रहे हैं या जिसकी अपेक्षाएं हम रख रहे हैं अन्यों से, वो सब कुछ मेरे भीतर है, लेकिन उसकी विस्मृति हो गई, भूल चुके हैं। अब फिर से उसको स्मृति में ले आना, याद में ले, और वो स्मृति दिलाने के लिए ये सारी समझ दी है। अब उन स्मृति को क्या करना है, रोज हमें अपने आप को डालना, ये परिश्रम, ये मेहनत हमें करना पड़ता। यहाँ कोई जादू नहीं है, यहाँ कोई चमत्कार नहीं है। इसलिए देखो, इसको हम विद्यालय कहते हैं, प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय है। विद्यालय है जहाँ पर पढ़ाई पढ़ाई जाती है, और पढ़ने के बाद फिर उसको पढ़ाई को पढ़ना, ये हमारा काम। तो जो पढ़ाई हमने पढ़ी है, चाहे वो अपने बारे में पहचान मिली है, चाहे परमात्मा का परिचय मिला है, जो हमें जो साथ देने वाला, 2400 घंटा हमें साथ देने वाला, साथ रहने वाला। क्योंकि अब हम काफी भाई बहनों से सुनते हैं, जब क्वारंटाइन होता है, आप देखेंगे घर के रिश्तेदार उन्हें मिल नहीं पाते, वो अकेले रहते हैं। अब वहां पर उनको साथ कौन दे सकता है ना, मन के साथ कौन रह सकता है, एक ईश्वर ही रह सकता है, क्योंकि वो निराकार है। उसके लिए कोई साधन माध्यम की जरूरत नहीं है, सिर्फ आप उससे कनेक्ट हो जाओ, अपने आप उसका साथ का अनुभव आपको होने लगता है। आप उसके साथ कन्वर्सेशन कर सकते हैं, कम्युनिकेट कर सकते हैं, शेयर कर सकते हैं अपने दिल की बातों को, उसके साथ आप देखेंगे लेन देन कर सकते हैं। तो इसलिए ये कनेक्शन को भी हम रोज जारी रखें, है ना, सुबह शाम सारे दिन में भी, क्योंकि ये बहुत सहज है, सरल है कम्युनिकेशन। इस कम्युनिकेशन के लिए भी कोई साधनों की भी जरूरत नहीं है। जैसे आज आपसे कनेक्ट होने के लिए हमें जूम का आधार लेना पड़ा, अब ईश्वर के साथ कनेक्ट होने के लिए हमें इस जूम की भी जरूरत नहीं है ना। वो तो हॉटलाइन है कि उसके साथ आप देखो तो सिर्फ याद जोड़ दो कि मैं तुम्हारा बच्चा हूँ। आप देखेंगे ये स्मृति में आप रहो तो अपने आप वो उससे कनेक्ट हो जाते हैं, फिर आप अपना लेन देन उसके साथ कर सकते हो। बड़ा सरल और सहज है, लेकिन उसको थोड़ा सा अभ्यास जरूरी है। जैसे संबंधों में भी आप देखेंगे तो रोज हम एक दूसरे के कनेक्शन में नहीं आते हैं, कम्युनिकेट नहीं करते हैं, तो वो बॉन्ड नहीं होता। हम उस रिश्ते में अपनी दिल की बातों को ओपनली फ्रैंकली शेयर नहीं कर सकते। तो इसलिए रोज उसके साथ रहना, कम्युनिकेट करना, ये बहुत जरूरी है। तो वैसे ईश्वर के साथ भी मुझे साथ
रोज उसके साथ आना, उसके साथ कम्युनिकेट करना, ये बहुत जरूरी है। ऐसा नहीं कि कोई दुख आ जाए तो ये हे भगवान मैं कहूँ, नहीं, हर दिन हर पल मैं उसके साथ रहूं, जो भी बात होती है उसके साथ मैं शेयर करूं। तो इस रीति से हम ये प्रैक्टिस को जारी रखते हैं, और उसके लिए कोई समय निकालने की भी जरूरत नहीं है। आप जो भी कर रहे हो, जैसे भी कर रहे हो, ऐसे भी देखो तो हम कम्युनिकेट तो करते ही है, नहीं करते हैं। आज घर बैठे देखो तो बेटा कहीं और होता है ना, 7 समुद्र से पार है, तो घर बैठे देखो कितनी बार हम उसको याद करते हैं, कितनी बार हम उसकी बातों, अपनी बात उसको कहते रहते हैं, कितने इमोशनल होते रहते हैं। अब हमारे सम्मुख तो वो है नहीं, फिर भी हम कम्युनिकेट करते हैं। तो वैसे ईश्वर के साथ भी हम ऐसे कम्युनिकेट करते रहे तो नेचुरल है, कम्युनिकेशन ही हमें कहीं एक्सपीरियंस देता है, अपनेपन की एक्सपीरियंस देता है। और एक बार अपनापन आ गया तो आप देखेंगे वो बॉन्ड को कोई तोड़ नहीं सकता है। उसको फिर जब चाहे, जहाँ चाहे, जैसा चाहे उसको आप यूज कर सकते। तो इसलिए भगवान कहता है बहुत सुंदर प्रेजेंट गोल्डन मोमेंट्स हमें मिले हैं, प्रेजेंट टाइम जो हमें मिला है ये बहुत हमारे गोल्डन, भगवान से प्रेजेंट मिला हुआ है। इस प्रेजेंट को हम यूज करें, न कि लूज करें, इसका हम पूरा पूरा यूज करें। तो इसलिए यही शुभकामनाएं हैं कि आपकी जीवन यात्रा आगे की बहुत सुगम रहे, सुंदर रहे, निरोगी रहे, सुखदायी रहे। इतनी शुभकामनाओं के साथ आपको नई यात्रा के लिए बहुत 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 दिल की शुभकामनाएं। ओम शांति। ओम शांती। विधींनी आत्ताच आपल्याला सांगितलं की ह्या मोमेंटला आपण यूज करूया, लूज नको करूया। तर यूज करण्याची विधी आहे की रोज आपल्याला हे मेडिटेशन जरूर करायचं आहे। आज आपण पुन्हा एकदा त्या राजयोगाच्या अंतरीच्या यात्रेला जाणार आहोत। तर या यात्रेमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? फक्त आपलं मन आणि बुद्धी स्थिर करूया आपल्या स्वतःच्या अंतरी, म्हणजेच आपल्या 2 डोळ्यांच्या मध्यभागी एक सूक्ष्म प्रकाश, मैं आत्मा हूं, मी आत्मा, चैतन्य प्रकाश, शरीराला चालवणारी, शरीराला सांभाळणारी, आज बिलकुल शांत, शक्तिशाली प्रकाशाचे किरण माझ्या शरीरामध्ये पसरवते, संपूर्ण शरीराला रिलॅक्स करते, आत्मविश्वासाचा अनुभव करते आणि प्रकाश स्वरूप होऊन ह्या 2 डोळ्यांच्या मध्यभागातून बाहेर येते। या सृष्टीच्या ह्या सुंदर नाट्यमंचासारख्या सुंदर दृश्याला पाहत मी आता माझ्या त्या परब्रह्मी, माझ्या घरी, शिव बाबांच्या घरी स्वतःला घेऊन जाते। या रूम मध्ये सर्वात उंच छतापर्यंत आणि हळूहळू छताच्याही पलीकडे झाडं, पक्षी, आकाश, ढग या सर्वांच्या मधून पार होत मी त्या लाल सोनेरी रंगाच्या सूक्ष्म प्रकाश बिंदूंच्या दुनियेत पोचते।
मीही एक प्रकाश, छोटासा बिंदू, सितारा, बिलकुल शांत, आणि माझ्या समोर तो प्रकाश बिंदू जो परमात्मा निराकार आहे, स्वयंप्रकाशित अगणित किरणांनी त्या साऱ्या परब्रह्माला व्यापून आहे. त्या बिंदूच्या केंद्र स्थानी मी अगदी जवळ निकट जाते. ज्ञानाचा सागर, पवित्रतेचा सागर, तेवढाच प्रेमाचा सागर मी आत्मा. मी परमात्म्याला समोर पाहतीये आणि त्या सागरातून अनेक लहरी माझ्यापर्यंत येत आहेत. बिलकुल निश्चिंत, सुरक्षित, शांत अनुभव करते. माझ्यामध्ये शक्ती भरतीये, ज्यामुळे माझा धीर वाढतोय, माझा आत्मविश्वास वाढतोय, सकारात्मकता वाढते. मी परमात्म्याची संतान आहे, भाग्यवान आहे. हा अनुभव करून मी हळूहळू त्या परब्रह्मातून खाली त्या आठवणींना स्वतःमध्ये सामावून घेऊन त्या शक्तीला स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करून मी पुन्हा 5 तत्वांच्या दुनियेत आकाश मार्गे ढगांमधून त्या पृथ्वीपर्यंत येते. त्या पृथ्वीवर जिथे माझं शरीर बसलंय त्या इमारतीमध्ये प्रवेश करते. हळूहळू माझ्या शरीरामध्ये मी प्रवेश करते, ज्यामुळे मी बिलकुल तेजस्वी, शक्तिशाली, संपूर्ण शरीरामध्ये एक अलौकिक ऊर्जेनी युक्त आता मी या सृष्टीला पाहते एखाद्या नाट्य मंचाप्रमाणे. मी माझ्या घरून ऍक्टिंग करण्यासाठी इथे आलेली आहे. गुणांनी युक्त आणि गुणांना प्रकट करण्यासाठी, प्रवाहित करण्यासाठी ही ऍक्टिंग आहे. त्यामुळे कोण माझ्याशी कसं वागतं याच्यापेक्षा, याच्या पलीकडे जाऊन माझ्याकडे काय आहे या सर्वांना देण्यासाठी ह्यावर मी फोकस होते. को ऍक्टर्स कसे वागतायत ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही. माझी ऍक्टिंग माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मनपूर्वक मी ती ऍक्टिंग करते. तरी मला हे लक्षात आहे की मी ऍक्टिंग करणारी आत्मा आहे. परमात्म्याची संतान आहे, भाग्यवान आहे, निश्चिंत आहे, सुरक्षित आहे, निरोगी देहाची धनी आहे. मनापासून मी आत्मा शिव बाबा या ज्ञानाला धन्यवाद करते.
ओम शांति. ओम शांति. ओम शांति.